नमस्कार, मी उर्मिला. माझ्या मराठी अन्नपूर्णा चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर चला, आज आपण आहे ना मस्त अशी गवारची रस्सा भाजी बघणार आहे. तर त्यासाठी ना मी गवार स्वच्छ अशी निवडून घेतली. पाव किलो गवार घेतली होती. ती सर्व शिरा वगैरे काढून घेतल्या, स्वच्छ करून घेतली. त्यानंतर आहे ना पाणी टाकून आहे ना 2 पाण्याने ना स्वच्छ धुवून घेतली, कारण त्यावरची बारीक बारीक काटे असतात ना ते निघून जातात चांगली धुतल्यानंतर. आणि चोळून चोळून धुवायची. तर त्यानंतर आहे ना आता कढई गरम करायला ठेवली. त्यामध्ये ना 3 पळ्या तेल टाकलं आहे. जिरे मोहरी लसणाची फोडणी दिली. जिरे मोहरी चांगली तडतडली. त्यानंतर आहे ना गवार टाकली. गवार पण आहे ना मिठामध्ये चांगली परतून घ्यायची 5-1 मिनटं. चांगली गवार परतली ना तर आपले गवार चवदार पण लागते खायला. नाहीतर मग काय होतं, आपण जर मीठ टाकलं नाही ना, शेंगा आहे ना अळणी अळणी लागतात खायला, तर मुलं खाती नाही. त्यामुळे आहे ना मीठ टाकून आहे ना चांगल्या शेंगा 5-1 मिनटं आहे ना परतून द्यायच्या, म्हणजे त्या निम्म्या शेंगा आहे ना शिजून जातात, अर्धवट शिजता म्हणजे. आणि बाकीच्या आहे ना नंतर मग आपण फोडणी दिल्यानंतर शिजून घ्यायच्या. तर हे बघा 5-1 मिनटं चांगले शेंगा आहे ना आपण शिजून घेतल्यात. तर शेंगांचा कलर बघा एकदम हिरवा, आणि हिरवा शेंगांचा कलर राहिला, तर कलर पण बदलत नाही. आता आपण यामध्ये ना मसाले टाकू. तर पाव चमचा हळद टाकली मी, आणि याच्यानंतर आहे ना लाल तिखट टाकते आहे. तर आमच्या घरात आहे ना थोडंसं तिखट आवडतं ना, त्यामुळं मी 3 चमचे आहे ना लाल तिखट टाकलं आहे. आणि 1 चमचा पावभाजी मसाला टाकला आहे, 1 चमचा काळा मसाला टाकला. हे मसाले ना चांगले परतून घ्यायचे. त्यानंतर पाणी टाकायचं. आपल्याला जेवढी रस्सा पाहिजे ना, ग्रेव्ही आपल्याला जशी पाहिजे घट्ट पातळ, तर त्याप्रमाणे आहे ना आपण रस्सा धरायचा आहे. तर आहे ना पावभाजी मसाला आहे ना एकदम छान अशी चव येते. आणि आपल्या घरात आहे ना कायम असाच पावभाजी मसाला पडून असतो, तर कधी कधी एक्सपायर पण होऊन जातात. त्यामुळे ना आपण कोणतीही भाजी केली ना त्यामध्ये जर पावभाजी मसाला टाकला ना, कोणताही असो, पावभाजी मसाला असो, सांबर मसाला असो, कोणता मसाला जरी टाकला ना तरी भाजी एकदम छान लागते, आणि मसाले पण आपले संपून जातात. तर असो, चला आता आपण उकळी यायची वाट बघायची. त्यानंतर ना शेंगदाण्याचा कूट टाकायचा. तर शेंगदाण्याचा कूट आहे ना टाकून आहे ना 5-1 मिनटं चांगले शिजून द्यायचे शेंगा. तर मस्त असा घट्टसर ग्रेव्ही झाली. कलर पण खूप छान आला आहे भाजीला, तरी भारी आली आहे. तर भाजी ना आपली झाली आहे. आता इथंच आपली भाजी शिजून गेली आहे. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. मस्त अशी तरी आली आहे बघा. तर व्हिडिओची एंडिंग इथंच करते आहे. व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद.